सोलापुरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध। 3 जीन्स मिळवा फक्त 1200 रुपयात आणि 3 टी शर्ट मिळवा फक्त 1000 रुपयात। दिल्ली येथील भारत मंडपम मध्ये 13 आणि 14 डिसेंबर रोजी होणाऱ्या सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवासाठी सोलापूरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत दिल्लीकडे कूच केले आहे। सनातन संस्थाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला हा 2 दिवसीय महोत्सव विशेष महत्त्वाचा मानला जात आहे। सनातन राष्ट्राचा विचार देश पातळीवर मांडण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील अनेक मान्यवर आज दिल्लीकडे रवाना झाले आहेत। या प्रतिनिधींमध्ये माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी, पीडीपी ट्रस्टचे प्रसाद पंडित, पत्रकार व संपादक उमाकांत चौंडे, अधिवक्ता चंद्रशेखर वारद तसेच गोसेवक गोपाळ सोमाणी यांचा समावेश आहे। या महोत्सवात सनातन संस्कृती संवाद, सामाजिक सांस्कृतिक विषय, राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, नक्षलवादाची पार्श्वभूमी, संरक्षण नीती तसेच विश्व कल्याणकारी सनातन राष्ट्र या विषयांवर विविध क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत। भारत मंडपमच्या एक्झिबिशन हॉल क्रमांक 12 मध्ये भव्य ऐतिहासिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली शस्त्रे, सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा भाला तसेच मराठा साम्राज्यातील विविध सेनापतींची शस्त्रे पाहायला मिळणार आहेत। यासोबतच महाराणा प्रतापकालीन शस्त्रे, विजयनगर साम्राज्यकालीन तलवारी, शिवकालीन युद्ध परंपरा, मराठा शस्त्र निर्मिती प्रक्रिया आणि सामरिक बुद्धिमत्तेचे दर्शन घडवण्यात येणार आहे। तसेच हिंदू स्त्रियांनी आत्मरक्षणासाठी वापरलेल्या शस्त्रांचे प्रदर्शनही या ठिकाणी होणार आहे। हा महोत्सव केवळ प्रदर्शन न राहता हिंदवी स्वराज्याच्या तेजातून सनातन राष्ट्राची प्रेरणा देणारा ऐतिहासिक व आध्यात्मिक अनुभव ठरणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे। सर्वांना भावपूर्ण नमस्कार। आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत दिल्ली शंखनाद महोत्सवाला जाण्यासाठी। परमपूज्यांच्या कृपेनं आम्हा सर्व साधकांना दिल्लीच्या शंखनाद महोत्सवाला जाण्यासाठी संधी मिळाली। त्यासाठी परमपूज्यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता। आणि दिल्लीमध्ये होणाऱ्या शंखनाद महोत्सव भारत मंडपमध्ये होणार असून इथे छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार येणार आहे। आमचं भाग्य आहे की आम्हाला ती भवानी तलवार पाहता येणार आहे, त्यांचं दर्शन होणार आहे। त्यामुळे आम्ही सर्वजण उत्साहाने आणि आनंदीने दिल्लीच्या शंखनाद महोत्सवासाठी सोलापूरच्या स्टेशनवरून दिल्लीला निघालो आहोत। सर्वांना खूप आनंद होत आहे की या सुवर्ण क्षणाच्यासाठी आम्हाला आमंत्रित केलं, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता। जय श्रीराम, जय श्रीराम, जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र, जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। नमस्कार, मी व्यंकट पनाळे। सोलापूर रेल्वे स्टेशनवरून हा संपूर्ण जथ्था दिल्लीकडे निघालेला आहे। सनातन संस्थेच्या वतीने आयोजित केलेला हिंदू राष्ट्र शंखनाद महोत्सव भक्ती आणि शक्तीचा दिव्य असा संगम। या ठिकाणी हिंदू राष्ट्राची संकल्पना हिंदू राष्ट्र निर्मितीच्या दृष्टीनं पावलं टाकली जाणार आहेत आणि म्हणून हे सगळे सेवक या दिशेनं निघालेले आहेत। जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र, जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र, जय जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम। हिंदू जनजागृती समितीचे सदस्य श्री चंद्रशेखर वारद, अभिवक्ता की आम्ही सोलापुरावरून नवी दिल्ली येथे होणाऱ्या सनातन शंखनाद महोत्सवासाठी आम्ही इथं जमलेले सर्व लोक आज दिल्लीला जात आहेत। त्या ठिकाणी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये हा हिंदू राष्ट्राचं जे शंखनाद होणार आहे आणि त्याशिवाय शस्त्र प्रदर्शन आहे आणि हिंदू राष्ट्र का व्हावे आणि कशाची गरज आहे ह्या सर्वांच्या एकत्र विचार करून आम्ही सर्वजण सगळं हिंदू राष्ट्र निर्माण होण्याचं सहकार्य करण्यासाठी आणि समिष्टी कार्य करण्यासाठी आम्ही निघालेलो आहोत। आणि तिथे आम्हाला भरपूर त्या ठिकाणी आम्हाला ज्ञान मिळणार आहे, शौर्य मिळणार आहे, उत्साह मिळणार आहे आणि ह्यातूनच हिंदू राष्ट्र निर्माण होणार आहे, यात शंका नाही। आणि आम्ही आता इथून सोलापूरहून दिल्लीला आम्ही उद्या पोहोचणार आहे। 13 आणि 14 डिसेंबर रोजी इथं भारतीय मंडपम येथे भव्य सोहळा होणार आहे। त्या सोहळ्याचा आम्ही प्रत्यक्ष साक्षी राहणार आहोत। याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि हिंदू राष्ट्र व्हावं याची सगळ्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत, आम्ही निघत आहोत। जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र, जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र, जय तू, जय तू, हिंदू राष्ट्र।